नमस्कार. आज आपण एका अशा शक्तिशाली स्थळाच्या प्रवासाला निघणार आहोत जिथे असं म्हणतात की देवी स्वतः तिच्या भक्तासाठी धावून आली. हो, आपण बोलतोय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराविषयी. एक असं ठिकाण जिथे श्रद्धा आणि इतिहास यांचा एक अजब संगम पाहायला मिळतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. नुसतं नाव ऐकलं तरी कसे एकदम अंगावर काटा येतो नाही का? मनात एक वेगळीच श्रद्धा आणि ऊर्जा संचारते. चला तर मग याच नावाच्या जयघोषात आपल्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. बरं, ह्या मंदिराचं महत्त्व दुहेरी आहे. म्हणजे काय तर एक म्हणजे हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानलं जातं आणि दुसरं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत होतं. यामुळेच या स्थानाला एक वेगळीच खास प्रतिष्ठा मिळाली आहे. आता प्रश्न पडतो की शक्तिपीठ म्हणजे नेमकं काय? तर बघा, यामागे एक पौराणिक कथा आहे. असं मानलं जातं की जिथे जिथे देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ती जागा म्हणजे शक्तिपीठ. म्हणूनच ही ठिकाणं प्रचंड दैवी ऊर्जेची केंद्र बनली आणि तुळजापूर ते तर यापैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे. चला तर मग आता प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करूया. अशी कल्पना करा की आपण तुळजापूरमध्ये त्या देवीच्या शहरात पोचलो आहोत. तिथलं भक्तिमय वातावरण आणि त्या नावामागचा तो रंजक इतिहास आपण सगळं काही अनुभवणार आहोत. या जागेबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे माहितीये. आधी या जागेचं नाव होतं चिंचपूर, कारण इथे चिंचेची झाडं खूप होती. पण मग एका कथेनुसार अनुभूती नावाच्या एका साध्वीच्या रक्षणासाठी देवी भवानी एकदम त्वरित म्हणजे पटकन धावून आली, म्हणून तिला नाव मिळालं त्वरिता. आणि याच त्वरिता नावावरून पुढे तुळजा हे नाव रूढ झालं. तुळजापूरमध्ये पाऊल टाकता क्षणीच एक वेगळीच एनर्जी जाणवते. सगळीकडे रस्त्यांवर भाविकांची गर्दी, दुकानांमध्ये देवीच्या कवड्यांच्या माळा, पूजा साहित्य आणि कानावर सतत पडणारा देवीच्या नावाचा जयघोष. सगळं वातावरण एकदम भारलेलं असतं. ठीक आहे, आता देवीच्या दर्शनापर्यंत पोहोचण्याआधी काही महत्त्वाचे विधी असतात आणि दर्शनासाठी वेगवेगळे पर्यायसुद्धा आहेत. चला ते काय आहेत ते पाहूया. तर कुठल्याही भाविकासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भवानी तीर्थातलं पवित्र स्नान. इथे फक्त 20 रुपये शुल्क आहे. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे कुंड आहेत. तिथे स्नान करायचं, स्वतःला शुद्ध करायचं आणि मगच मंदिराच्या दिशेने पुढे जायचं, अशी प्रथा आहे. आता दर्शनासाठी आपल्या समोर 3 मुख्य पर्याय आहेत. पहिला, धर्मदर्शन. यात थेट गाभाऱ्यात जाता येतं, पण गर्दीनुसार 4 ते 8 तास लागू शकतात. दुसरा, मुखदर्शन. यात वेळ कमी लागतो, पण देवीच्या मुखाचं दर्शन थोडं लांबून होतं. आणि तिसरा आहे पेड दर्शन, जिथे साधारण 300 रुपये भरून थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळतो. बरं, एकदा का आपण मंदिरात प्रवेश केला की मुख्य गाभाऱ्यापर्यंत पोचण्याआधी अजूनही काही पवित्र स्थळं आहेत. ही स्थळं यात्रेचा एक खूप महत्त्वाचा भाग आहेत. असं समजा की हा एका प्रवासाच्या आतला दुसरा प्रवास आहे. इथे 2 मुख्य तीर्थ आहेत. पहिलं म्हणजे गोमुख तीर्थ, जिथे एका गायीच्या मुखातून पाण्याची धार सतत वाहत असते. आणि दुसरं कल्लोळ तीर्थ. याच्या नावामागे एक कथा आहे. असं म्हणतात की जेव्हा देवी इथे आली तेव्हा पृथ्वीवरची सगळी पवित्र तीर्थ इथे जमा झाली आणि एकच कल्लोळ उडाला, आणि म्हणून या तीर्थाला हे नाव मिळालं. आपण निंबाळकर दरवाज्यातून पुढे गेलो की लगेच उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचं मंदिर लागतं. हा गणपती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाविक इथे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतात. त्यानंतर आपण येतो होमकुंडाजवळ. इथे होम, हवन, यज्ञ वगैरे विधी केले जातात आणि अजाबली म्हणजे बोकडाचा बळी देण्याची एक पारंपरिक प्रथासुद्धा इथे आहे. ही प्रथा पाहिल्यावर स्वाभाविकच मनात एक प्रश्न येतो की एखाद्या जीवाची इतक्या क्रूरतेने हत्या करणं हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न आपल्याला श्रद्धा आणि परंपरा यांच्यातल्या नैतिकतेवर विचार करायला लावतो. याच्या पुढे खूपच विलक्षण जागा आहे, चिंतामणी दगड. इथे भाविकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाहीमध्ये मिळतं. कसं? तर मनात एक इच्छा धरायची, दगडावर एक नाणं ठेवायचं आणि त्यावर दोन्ही हात घट्ट ठेवायचे. जर तो दगड उजवीकडे फिरला तर उत्तर हो आहे आणि डावीकडे फिरला तर नाही. आणि आता आपण ह्या प्रवासाच्या त्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात उत्कट क्षणाकडे आलो आहोत, प्रत्यक्ष देवी तुळजाभवानीचं दर्शन. ही मूर्ती खरंच खूप वेगळी आहे. भारतातली ही कदाचित एकमेव अशी मुख्य देवता असेल जिला तिच्या मूळ जागेवरून, तिच्या सिंहासनावरून मिरवणुकीसाठी हलवता येतं. हे या मूर्तीचं एक अविश्वसनीय वैशिष्ट्य आहे. देवीचं रूप इतकं तेजस्वी आहे की डोळे दिपून जातात. ती एका चांदीच्या सिंहासनावर बसलेली आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट, अंगावर मूल्यवान दागिने आणि भरजरी वस्त्र.
तिचं ते अष्टभुजाधारी वीरांगनेचं रूप पाहून खरंच डोळ्यांचं पारणं फिटतं. तिच्या त्या 8 हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत जी तिच्या प्रचंड शक्तीचं प्रतीक आहेत. तिच्या उजव्या हातांमध्ये आहेत चक्र, बाण, खड्ग आणि त्रिशूळ, तर डाव्या हातांमध्ये शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराचं शेंडी धरलेलं मस्तक आहे. आणि हे दृश्य इथेच संपत नाही. त्या मूर्तीमध्ये फक्त देवी नाहीये, तिचं वाहन सिंह आहे, कथा सांगणारे मार्कंडेय ऋषी आहेत आणि ज्या भक्त अनुभूतीसाठी देवी प्रकट झाली त्यासुद्धा आहेत. या सगळ्यामुळे ते दृश्य खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. बरं, आता देवीचं दर्शन तर झालं, पण आपली यात्रा पूर्ण करण्यासाठी अजून काही गोष्टी बाकी आहेत. काही विधी आणि एका महत्त्वाच्या स्थळाला भेट देणं गरजेचं आहे. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर भाविक देवीची आरती करतात. काही जण गोंधळ घालतात, जो एक पारंपरिक भक्तीचा प्रकार आहे, किंवा मग देणगी देऊन देवीला अर्पण केलेलं वस्त्र प्रसाद म्हणूनही घरी घेऊन जाता येतं. आणि लक्षात ठेवा, तुळजापूरची यात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा 1 किलोमीटर दूर असलेल्या घाटशिळ मंदिराला किंवा तुकाई मंदिराला भेट दिली जाते. या जागेबद्दल एक कथा आहे की प्रभू श्रीराम जेव्हा सीतेच्या शोधात होते तेव्हा इथेच माता पार्वतीने त्यांचं वेषांतर करून परीक्षा घेतली होती. त्यामुळे यात्रेचा शेवट करण्यासाठी इथे येणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. शेवटी एक प्रश्न मनात येतोच की एकच ठिकाण, प्राचीन पौराणिक कथा, महाराजांचा इतिहास आणि आजच्या काळातल्या लाखो लोकांची व्यक्तिगत श्रद्धा, या